ढिल्ली जरी झाली ना फाटून जाईन ते. म्हणजे हे कवर फाटेल मग म्हणजे फिटिंग असं काढताना बाहेर असं हा काढताना किंवा ते मध्ये टाकताना इन्सर्ट करताना घेऊन जाईल. कारण ते पण किती पातळ आहे बघ ना. कपडा पण छान तोच टाकला आहे लाईट कलर टाकला. तुम्हाला पण जर का हवं असेल तर तुम्ही असं बनवू शकता. मी उशीचे कवर घेतलेले. कितीला घेतले? स्टूल देऊ का तुम्हाला? घ्या ना. अय स्टूल देऊ? नमः शिवाय. छान ना विरण. म्हणून म्हटलं बसता का खाली. आज मनासारखं शर्ट घातलं एकदम भारी. चला शॅडो आहे काही हे ना काळा लागले नाही ना. ठीक आहे चला आता आम्ही चाललोय मस्त मंदिरात जाऊन येतो. मी सब आधी चहा पाणी करून चहा पिऊन. चला कोणतं शर्ट द्यायचं तुम्हाला? मज्जा. काय म्हणले? मला पण लावा. माझा कस काय व्यवस्थित ठेवायचा ना तो. स्टार्टिंग आपली गाडी एक नंबर वाटते. सनरूफ खोलून द्या ना. आज किती दिवस झाले ना सनरूफ खोललं नाही. का खोललं होतं तुम्ही? खोलून द्या ना मग. खोला बरं. खोले जा असं नका करे जाऊ. काय होतं होऊन जातं ते लॉक होऊन जातं. गणपतीपुळेला जायचं म्हणजे विषय चाललाय. फक्त विषय. आम्ही जात नसतो. आम्ही फक्त विषय करतो है ना. विषय व्हावा गंभीर. आम्ही फक्त विषय करतो. आम्ही जात नाही गणपतीपुळ्याला. काय जायचं बाळा आपल्याला गणपतीपुळ्याला? कधी जाऊ म्हणलं ना असंच असतं. आता 2 महिने होतील म्हणते शिर्डीला चला 2 महिन्यापासून म्हणते.
वेळ नाही 2 महिन्यापासून म्हणते शिर्डीला चला. मला पांढरे फुलं द्यायला लावली मी, म्हणजे मला इथून पुढे पांढरेच फुलं देत जा. पांढऱ्या फुलांचा हार असेल तरी चालेल मला. आज हार नाही का पांढऱ्या फुलांचा? नाही, पिवळे नकोच आहे, फक्त पांढरा नाही का? बरं राहू द्या आता. नेक्स्ट टाइम मला पांढऱ्या फुलाचा एक देत जा. फोन वाजतोय तुमचा. मला पण घरी. आणि घरी पोहोचून परत आम्ही निघालोय एक ठिकाणी. कुठे चाललोय सांगते तुम्हाला. 2च मिनिटाचं काम आहे, बट खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचं आहे. ते दाखवते तुम्हाला. आणि ती वस्तू घरात तुम्हाला सकाळच्या साडीच्या ब्लॉग मध्ये दिसली नसेल. सकाळी जो साडीचा ब्लॉग टाकला, सकाळी म्हणजे आत्ता टाकलेला, तर त्यामध्ये तुम्हाला दिसली नसेल तर ते आता तुम्हाला दिसणार आहे की काही नव्हतं घरामध्ये. तुम्ही नोटीस करायचंय, मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय की सकाळच्या साडीच्या व्हिडिओमध्ये काही दिसत नव्हतं तुम्हाला, बॅकग्राऊंडला काही नव्हतं ते. तर आता ते दिसणार आहे तुम्हाला इथे. चला, आम्ही आलोय उशीच्या दुकानात. जर का कोणी इथे जर का लांबखेडे मळ्यात राहत असेल किंवा हिरावाडी किंवा अमृतधाम, त्यांना जर माहिती नसेल कारण आपल्या इथे गादीचं दुकान आहे की नाही, त्याचं आम्हालाही प्रॉब्लेम झाला होता, सापडतच नव्हतं. तर कुठे आहे गादीचं दुकान वगैरे सापडतच नव्हतं आम्हाला. तर आम्ही गावात जाणार होतो जिथे आम्ही घेतलं तिथे, पण लकीली आम्हाला इथे मिळून गेलं ते दुकान. आणि आपण ज्या उशी कवर्स बनवले आहे तर त्याची माप घ्यायचं आहे. ॲक्च्युली माप म्हणजे बनवलं आणि आता मापासाठी पुन्हा घरी गेलो होतो उशीची खोड आणायला, कारण त्यांनी कालच बनवून ठेवलेल्या त्या. आणि बालाजी गेलेत ते घ्यायला. मी नाही जाणार आहे कारण मग साडी घातली आणि पुन्हा ते उतरा वगैरे, आणि केस असे एकदम ओलेत माझे. तर म्हटलं थोडं केसांना सुकून घ्यावं. आतून ना ओलेत, सकाळी धुतले ना त्याच्यामुळे मग हे असं प्रॉब्लेम होतो. आणि मंदिरात जायचं होतं म्हणून पॉसिबलच नव्हतं मला मोकळे सोडणं. सनरूफ खोलले त्यांनी, आता चटका लागायला लागला सनरूफ मधून, ऊन लागायला लागले आता. पण आता काय, गाडी पण बंद करून गेले ते, चावी पण घेऊन गेलेत. तर तुम्ही पण उषा वगैरे इथून बनवू शकता. आणि
बॅकग्राऊंड कसं वाटते नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण खूप मेहनत लागली मला. मेहनत म्हणजे असं काही नाही, पण डोकं लावायचं, विचार करायचा आणि ते बॅकग्राऊंड रेडी करायचं, त्याच्यासाठी खरं हे लागतं. पैशांचं काय नाही, पैसे आपल्याकडे असतात, आपण लगेच खर्च करतो, इन्व्हेस्ट करतो. बट जे असतं ना, कुठे काय लावायचं काय नाही हे डोकं लावणं फार असं टेन्शन फ्री, असं टेन्शनचं होतं. टेन्शन फ्री नाही, टेन्शनचं होतं. आणि इथे आलाय फोन. चला केस सुकवते, घेतो उषा वगैरे. आम्ही आतून एकदम डोकं एकदम गरम असं थंड पडलंय. आणि जेव्हा पण तुम्ही असं करता ना, ते पटापट फटकन तुम्ही ना आतले केस सुकवून घ्यायचे, अजिबात कसला विचार न करता. नाचं मेकअप पण कसं झालंय सांगा मला. सॉफ्ट सटल मेकअप असा केलाय मी. चला आता घरी जायचं. घरी जाऊन तर आज काही स्वयंपाक जास्त नाहीये, फक्त हर्षदच्या पोळ्या ते पण केल्यात ताईने. हर्षदच्या पोळ्या त्या पण ताईने केल्यात. मला त्याची भाजी करायची. आल्यात आपल्या उषा आल्या. दिल्ली झाली ना थोडी, दिल्ली झाली मुद्दामून ठेवले त्यांनी. का बरं? ते जास्त फिटिंग घुसणार नाही, तिच्यात फाटून जाईल म्हणे. दिल्ली झाली हो. हा दिल्ली झाली. कोण आहे? 2-3 जण. ढिल्ली जरी झाली ना फाटून जाईल ते. म्हणजे हे कवर फाटेल का? मग म्हणजे फिटिंग असं काढताना बाहेर असं काढताना किंवा ते मध्ये टाकताना, इन्सर्ट करताना येऊन जाईल. कारण ते पण किती पातळ आहे बघ ना. कपडा पण छान टाकला, तोच आहे ना. लाईट कलर टाकला. तुम्हाला पण जर का हवं असेल तर तुम्ही असं बनवू शकता. मी उशीचे कवर घेतलेले, कितीला घेतले पुढे सांगते माझ्या लक्षात नाही. आणि असं उशी बनवून घेतली. कापूस आमचा होता टोटली 7 उशा होत्या आमच्या. किती बनवलं आता? पैसे 2200 रुपये लागले आम्हाला. कवर पण आमचं होतं, कापूस पण आमचा होता. एका उशीचा कापूस फक्त 10 मिनिट टाकलेला मी. चला आता उशी घेऊन घरी जातो आणि हे डिझाईन करते मी. हेच तुम्हाला मी म्हणत होते की काहीतरी तुम्ही विसरलात नोटीस करायचं. तर चला फटाफट आता मस्त जातो आम्ही. चला छान वाटतं. आता हे काय मागे टाकायचं, त्याच्यामध्ये खराब असेल. डिकी साफ केली का तुम्ही? धुतली? इथं ठेव ना पाठीमागे. पुढे ठेवायला लागेल. उतरू का मी? नको कशाला. ठेवा एक राहू द्या माझ्याकडे. असं पुढे घेतलं आले मस्त आपली उशी. आणि ते असं छान आहे, असं गाडीत घेऊन बसायला असं कम्फर्टेबल वाटतं. असं पण तुम्ही जर पुढे बसलात ना असं, तर अशी उशी ठेवून तुम्ही बसू शकता. किंवा मग असं इथे उशी ठेवून तुम्ही जेवण पण करू शकता. किंवा बेबीला पण असं इथे ठेवू शकता तुम्ही असं छान. फक्त बेबीला छान पकडायला लागेल. तर असं मस्त आहे की छान वाटतं, कम्फर्टेबल वाटते. आणि ते असं ब्लॉगिंग करायला पण छान वाटेल इथे मला असं अशा हात ठेवून. कारण ना असं हात गळून जातात ना, फार बोर होतं. काय चला हर्षदसाठी भाजी बनवायची आहे आणि आजची डेली क्लिनिंग पण करायची. ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. डेली क्लिनिंग म्हणजे काही डस्टिंग आहे ती करायची आहे, तर मी ती स्वतः करणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती. तर चला. तर किती गच्च अशी गाडी भरली. असं वाटतं ना रोज या गाडीमध्ये हे असावं. जय श्रीराम. रोज गाडीमध्ये ह्या उषा अशाच असावा असं वाटतंय मला. कारण इतकी छान प्रचंड अशी छान वाईब येते मला. अशी मस्त वाईब येते, खूप छान अशी वाईब येते. मस्त वाटतं ना मला. जे छान वाटतं ना, रोज अशा उषा पाहिजेत. रोज गाडीमध्ये. एक उशी तर मी बनवणार आहे गाडीमध्ये, 2-3 उषा बनवणार आहे 100%. चला घर पण आले आता, जवळ घरी जाऊ. कारण मला अशी प्रचंड असं पोटात चहाची तलब लागली, भूक लागली. चहासाठी दूध नाहीये, बट काहीतरी करणार आहे मी. चहा पिणार आहे. चहाची तलब लागली मला.